तुम्ही सेमीफायनलमध्ये गेला किंवा नाही गेला, कारण एक स्वप्न होतं राकेश दिगाळकर यांचं की जर जयमल्लार स्पोर्ट गिरोह संघ एखाद्या स्पर्धेमध्ये जर क्वालिफाय झाला तर त्या सर्व संघाच्या खेळाडूंना एकविरा ट्रिपसाठी मात्र घेऊन जाणार आहेत. आणि ही ट्रिप असेल विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राकेश दिगाडकर यांच्या माध्यमातून असेल जयमल्लार स्पोर्ट किरोली संघासाठी. तर सेमीफायनलची मॅच तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहणार आहात. 3 षटकांचा सामना असेल. टॉस जिंकला यवई संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय या संघाने घेतलेला आहे. तर विनंती करतो की सलामीची जोडी तुम्हाला लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. योगेश, खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर एक मातब्बर संघ म्हणून नेहमीच आम्ही जय मल्हार किरोली संघाकडे पाहत असतो. एक सुरेख संघ आहे. फलंदाज त्वरित आपण मैदानामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. गुणेश पाटील, आपण स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पंच म्हणून उभं राहायचंय. गुणेश पाटील, मैदानाचा ताबा घ्या. तुला कालचा दिवस ज्यांनी गाजवला तो जय मल्हार किरवली संघ, एक मातब्बर संघ, तगडा संघ. या दोन संघांमध्ये उपांत्य फेरीचा पहिला सामना. 2 धारदार तलवारी एकमेकावरती धडकणार आहेत. ठिणगी तर उडणारच. रोमहर्षक रंगतदार सामन्याकडे आपण जात आहोत. 3 षटकाचा पहिला डाव. गावठी कोंबडे असतील अविनाश चोरगे यांच्याकडनं जर का या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला जय मल्हार संघानं तर मैदानावरतीच आज मेजवानी आयोजित केली जाईल जय मल्हार संघासाठी. धन्यवाद चोरगे साहेब. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय मनीष. सामोरा जातोय राहुल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. पहिला चेंडू, सुरेख फटका. चेंडू जातोय मिड ऑफच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. मकर संक्रांतीचा गोड गोड चौकार. पुढचा चेंडू, पहिला चेंडू, 4 धावा. सुरेख गोलंदाजी. पंचांकडे जोरदार दाद मागितली जाते. निश्चितच चेंडू येऊन पायावरती आदळला होता, मात्र लेग बाईटच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. एका धावीच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकतायत 5. गावदेवी स्पोर्ट्स यवई एक मातब्बर संघ, छुप्पा रुस्तम संघ. दरम्यान पुढचा चेंडू, गोलंदाज मनीष. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेले आहेत. धावा बहाल केलेल्या आहेत 5. दरम्यान पुढचा चेंडू, फुलटॉस. चेंडू भिरकावला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आणखी एक मकर संक्रांतीचा गोड गोड चौकार. फेअर डिलिव्हरी. दरम्यान पुढचा चेंडू, मनीष गोलंदाजी करेल. सामोरा जाईल तो आकाश.
9 धावा धावफलकावरती. सुरेख चेंडू आणि सुंदर झेल. काय झेल पकडला कव्हर मध्ये, अप्रतिम झेल. डीजे ज्ञानेश्वरकडनं पकडला गेलेला अतिशय उत्कृष्ट झेल. एक फटका कडक होता, कव्हर ड्राईव्हचा फटका होता. कव्हरच्या क्षेत्रात तैनात ज्ञानेश्वर कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. धन्यवाद गायकवाड सर. तुम्ही या स्क्रीनवर जे मुलं पाहता मित्रांनो, भावेश बजागे आणि प्रसाद गणेश बजागे अर्थात गणेश बजागे यांचे दोन्ही सुपुत्र आहेत. त्यांना तुम्ही आपल्या स्क्रीनवर मित्रांनो पाहता. किती स्मित अशी आहे, कारण एवढ्या दर्जाचं त्यांनी आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि एक सफल स्पर्धा तुमच्यापर्यंत घेऊन आलेल्या आहेत. भावेशपूर किरवली आणि गणेश बजागे आणि ग्रामस्थ मंडळ किरवली आणि त्यांना तुम्ही आपल्या व्यासपीठावर पाहता. धन्यवाद. खूप गोड हास्य करतो आहे मोठा चिरंजीव. दरम्यान पुढचा चेंडू धावफलकावरती एकाच्या मोबदल्यात 9 धावा. मनेश गोलंदाजी करतोय. एक चेंडू निश्चितच उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर चेंडूची जाणीवपूर्वक पेरणी केली होती. कव्हरच्या क्षेत्रातला क्षेत्ररक्षक एक धाव रोखू शकत नाही. धावफलकावरती धावा झळकतायत. एक गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. 3 षटकांचा हा सामना आहे. यातील विजेता संघ हा पोहोचणार आहे अंतिम सामन्यात. किनारा तर गाठलेला आहे आणि या किनाऱ्यावरनं नक्कीच कोणालाही इथून परतायला आवडणार नाही, कारण जिंकण्यासाठी इथे आलेले आहेत सर्व संघ. जिंकणं हे तर रक्तात आहे आणि त्यासाठी प्रयत्न पराकाष्ठा करण्याची तयारी आहे. मनेश गोलंदाजी करेल. सामोरा जाईल तो डावखुरा फलंदाज राहुल. सुरेख चेंडू. चेंडूच्या वेगात बदल केला होता, परंतु पॉइंटच्या क्षेत्राकडे चेंडू टटावला गेला. पळून 2 धाव पूर्ण. दोन धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत 12. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलो तर हा सामना जो सुरू आहे, पहिलं षटक कुठेतरी थोडंसं वर्चस्व आई गावदेवी यवई संघाचं, कारण 12 धावा जोडल्या गेल्या, परंतु मनेशने सुद्धा एक फलंदाज बाद केलेला आहे. ही बाब सुद्धा तेवढीच महत्वाची. दुसरं षटक ऋतिक सज्ज असेल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर किरवलीचा एक मातब्बर संघ अनेक ठिकाणी पाहिला. आम्ही सापे येथील सुद्धा स्पर्धेमध्ये पाहिलं. हा संघ अतिशय छान पद्धतीने कामगिरी करतोय, परंतु एखादा सामना असा त्यांच्या पुढे येऊन ठेपतो की तिथे चुका घडतात आणि त्या चुकांना शेवटच्या क्षणी नक्कीच माफी नसते. तर आता चुका टाळाव्या लागतील, कारण होम ग्राउंड आहे, होम पिच आहे आणि याचा फायदा घ्यावा लागेल. पाठीराखे सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. तर ऋतिक गोलंदाजी सज्ज सामोरा जातोय. मनोज. सुरेख चेंडू आणि निश्चितच आपण जर पहिला ज्या पद्धतीनं चेंडू हाताळलेला आहे, बॅटला चेंडूचा स्पर्श झाला, पायचीचं जोरदार अपील केलं गेलं, मात्र पेटाळलं गेलं. एकेरी धाव. 13 धावा धावफलकावरती. काल या खेळाला सुरुवात झाली, या स्पर्धेला सुरुवात झाली. सावरीदेव चषक 2022 एक मातब्बर स्पर्धा ओळखली जाते. दरवर्षी या स्पर्धेमध्ये आपण इम्प्रूव्ह पाहतोय. दरवर्षी या स्पर्धेमध्ये बदल, आणि हा बदल सकारात्मक आहे. दरम्यान ऋतिक सज्ज सामोरा जाईल तो डावखुरा फलंदाज राहुल. त्याने 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावा जोडलेल्या आहेत. ऋतिक सज्ज होतोय राहुल. आई गावदेवी स्पोर्ट्स यवई अतिशय दैदिप्यमान कामगिरी करत उपांत्य फेरीत पोहोचलाय. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर फटका. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार. गोड गोड षटक. सामन्यात जर का जय मल्हार संघानं विजय प्राप्त केला तर काशीनाथ बजागे यांच्याकडनं रविवारचं भोजन, रविवारचं जेवण आहे. तर या मेजवानीचा आस्वाद घ्यायचा असेल तर जिंकावं लागेल आणि ऋतिकला कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू चांगला टाकला होता, दुसऱ्या चेंडूवरती घणघणाती प्रहार. राहुलनं 4 चेंडूत 12 धावा केलेल्या आहेत. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख फटका. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षकाला बनावं लागतं. प्रेक्षक एका टप्प्याच्या साह्यानं, गॅप मोठा होता, अचूक खेरला, 4 धावा जोडल्या.
ॲप अचूक हेरला. चेंडूला उंची अधिक मिळाली, त्यामुळे लांबी कमी मिळाली गेली. 4 धावा चौकाऱ्या जोरावरती 23 धावा धावपलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी. अशाच चेंडूंची अपेक्षा असेल किरवलीच्या पाठीराख्यांकडनं. दुसरा षटक मार्ग असते. 23 धावा धावपलकावरती. इकडेच्या मोबदल्यात दमदार जोमदार कामगिरी करत हे दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुंदर चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रातला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकतायत 25. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी किमान 2 धावा त्याने वाचवल्या. मनेश होता तिथे. दरम्यान ऋतिकच्या माऱ्याला सामोरं जाईल तो राहुल. 7 चेंडू 18 धावा करणारा राहुल. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, अचूक झेल टिपतोय आणि आपल्या संघाला यश प्राप्त करतोय. समालोचक कक्ष बनला होता. सूरज पाटील यांची आठवण, यांच्या स्मृती जागवणारा हा क्षण आपण इथे तयार केलेला आहात. निश्चितच गणेशजी बजागे आपलं खूप खूप या ठिकाणी मी अभिनंदन करतोय, कारण समालोचकाला आपण विसरला नाहीत. आयोजकाची ही भूमिका फार महत्त्वाची आहे. एखादी स्पर्धा आपण आयोजन करत असता त्यातले बारकावे तुम्ही हेरता आणि योग्य असं न्याय देता. खूप सुंदर आपलं कार्य आहे गणेशजी बजागे. आज या ठिकाणी मला जी संधी आपण दिलेली त्याबद्दल सुद्धा खूप खूप मी धन्यवाद आपणासाठी व्यक्त करतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय शुभम आणि सुशांत सामोरा जाईल. सुरेख गोलंदाजी. उजवी एष्टी उद्ध्वस्त. ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू. अप्रतिम. डीजे उजवी एष्टी उद्ध्वस्त. मकर संक्रांतीचा गोड गोड लाडू या ठिकाणी घेऊन येतोय शुभम. मनोज आणि संजय अशी जोडी. खेळपट्टीवरती 25 धावा आणि 3 गडी बाद झालेले आहेत. जय मल्हार किरवली संघ नाणेफेकीचा कोल त्यांच्या विरुद्ध गेला. आईगावदेवी संघानं संध्याकाळचं सत्र बरोबर फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या 2 षटकात 25 धावा 12.50ची धावगती आपल्याला पाहायला मिळाली. शुभमचा पुढचा चेंडू सामोरा जाईल तो संजय. ते तर्रार मारा करतोय शुभम. जय मल्हार एक मातब्बर संघ म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी. निश्चितच उजवीकडे अधिक सफल होतो. याचा दबाव कोणताही शुभम आपल्यावरती घेत नाहीये. मकर संक्रांतीचा हा दिवस आहे, तो गोड करण्याचा प्रयत्न करतोय शुभम. काय गोलंदाजी करतोय. एका बाजूला आई गावदेवी संघाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केले, दुसऱ्या बाजूला जय मल्हार किरवली संघाचे खेळाडू सुद्धा सर्वस्व अर्पण करण्यासाठी सज्ज आहेत. याला तर म्हणतात क्रिकेट. क्रिकेट आणि जीवन यांचा मेळ आहे. दरम्यान शुभम सुरेख गोलंदाजी. वाईड यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू भिरकावला गेला लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे. एकेरी धाव फलकावरती धावा झळकतायत 26. 3 चेंडूत केवळ 1 धाव दिलेली, 1 गडी बाद केलेला आहे. दर्जेदार गोलंदाजीचा नमुना पेश केला. कौतुक करावं तेवढं थोडं. काय गोलंदाजी होते.
दरम्यान या ठिकाणी किरोलीचे माजी सरपंच गंगाराम बजागे यांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण नभायचं आहे आणि सर्व ग्रामस्थांना विनंती करतो या किरोलीच्या की आपण इथे उपस्थित असाल तर व्यासपीठावर यावं. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. शुभमचा पुढचा चेंडू बॅटची कडा घेत चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रात गेला. एक धाव रोखू शकत नाही आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आता धाव बाद होतोय फलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू शुभमचा सुरेख गोलंदाजी, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत. 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. या सामन्यामध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यातील अतिशय महत्वाचा चेंडू. या चेंडूवर जर मोठा फटका लागला तर कमबॅक करू शकते आईगावदेवी यवई संघ, आणि हा चेंडूवरती जर एकाच दुसरी धाव गेली तर जय मल्हार किरोली सुद्धा सामन्यामध्ये नक्कीच परतू शकतोय. पाहूया, सुरेख फटका, निश्चितच चेंडू जातोय डीप पॉइंटच्या क्षेत्राकडे, सीमा रेषा पार, चौकार, आणि चौकारच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत. ते तर 18 चेंडू आणि 34 धाब्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जय मल्हार किरवली संघाला. आणि ज्यांनी कालचा दिवस मित्रांनो पूर्णपणे गाजवला, अर्थात अरुण आणि मनेश असे 2 सलामीवीर हे फलंदाज आपण पाहतो. आणि त्यानंतर पहा मित्रांनो, हे विहंगम दृश्य, 2 झाडांच्या मध्ये आपल्याला हा सूर्यास्त पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कॅमेरा वर्क आपण पाहतोय. आमचे कॅमेरामॅन आहेत राज बारशी आणि त्याच्या साथीला भरपूर आहेत सहकारी. परंतु एक लक्षात घ्या, आले तर सर्व एकत्र खाली येतील, त्यात काही शंका नाही.
कॅमेरा मात्र पाडू नका. तर हा एक विनोदाचा भाग होता मित्रांनो. तर आपण या ठिकाणी जाऊया मॅचकडे फोकस करूया. 18 चेंडू 34 धाब्यांची गरज. षटकाला सुरुवात करतोय मनोज घाटाल. सेमीफायनलची मॅच जो संघ जिंकेल तो अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. कोणता संघ असेल, येवई की किरवली? पहिला चेंडू आबे स्टिकवर पाहायला मिळतोय, परंतु टायमिंग मात्र बरोबर नाही, कारण भरपूर अंतर कापत क्षेत्ररक्षक मात्र डेपमध्ये पोहोचतोय. चेंडूला थांबवलंय त्या ठिकाणी आणि पाहता पाहता 2 धाबा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. आजचा दिवस पाहिला तर मित्रांनो येवई संघाने पूर्णपणे गाजवला. दोन संघ पाहतोय आपण सेमीफायनलची मॅच खेळतात. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव पाहायला मिळाली. त्यानंतर अजून एक चांगला चेंडूचा फेकी पाहायला मिळतो. इथे मात्र या ठिकाणी डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु डायरेक्ट हिट मात्र पाहायला मिळाला नाही. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर थोडीशी मिसफील्ड आणि मिसफील्ड झाल्या कारणाने फलंदाजांनी जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या. हेच तर क्रिकेट आहे. तुम्ही जर प्रतिस्पर्धी संघावर जर अशा प्रकारचं प्रेशर टाकलं तर तुम्ही कुठल्याही धाबांचं पाठलाग करू शकता. आणि तेच प्रयत्न इथे मात्र फलंदाज अरुण आणि मनीष करतायत. आणि थोडेसे बॅटिंगमध्ये आपल्याला आज बदल पाहायला मिळाला, कारण कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर मनीष 3 ते 4 क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी येत होता, परंतु त्याला माहिती आहे की सिच्युएशन नाजूक आहे, कारण इथे जर आपण जिंकलो नाही तर मात्र आपल्याला ही स्पर्धा सोडावी लागेल. आणि त्याचमुळे पाहतो की या ठिकाणी दोन्ही जे अनुभवी फलंदाज आहेत जय मल्हार किरोली संघाचे, ते दोन्ही फलंदाज सलामी म्हणून इथे मात्र आलेले आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी प्लेड ऑन झालेला आहे फलंदाज अरुण, ज्याने कालचा दिवस गाजवला. तो फलंदाज आता मात्र या मॅच मध्ये फ्लॉप ठरतोय. बाद होण्यापूर्वी आपल्या बॅटच्या माध्यमातून 4 धाबांचं योगदान दिलं आणि आता मात्र 1 डाऊनला येतोय नवीन फलंदाज गणेश. मंदाबाई शिकली होती की नव्हती, परंतु इथे जय मल्हार स्पोर्ट किरोली संघाच्या फलंदाजांना भरपूर काही शिकावं लागेल. कारण तुम्हाला अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर मात्र या ठिकाणी चांगला खेळ तुम्हाला प्रस्थापित करावा लागेल, कारण होम पिच आहे, होम ग्राउंड आहे. आणि होम ग्राउंडवर ज्यावेळी एखादा संघ खेळतो एखादा आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये, त्यावेळी तुम्हाला घरच्या पाठीराख्याचा भरपूर सपोर्ट असतो, सहकार्य असतो. आणि तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या अवतीभोवती किरोली संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांचा तुम्हाला सहकार्य नक्कीच लाभतोय. परंतु येवई संघ सुद्धा मात्र पाहिलं तर यजमान संघ आहे, तो सुद्धा मात्र या ठिकाणी जिंकण्यासाठी आलाय आणि मात्र जिंकण्यासाठी प्रयत्न इथे करतोय मनोज. पुन्हा एकदा आता मात्र भरपूर वेगवान चेंडू पाहायला मिळतो. थोडे शफल झाले, हो करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची आवश्यकता पाहायला मिळाली. त्या ठिकाणी शॉर्ट फायलीच्या क्षेत्रक्षणी मात्र चेंडू फेक केली आणि पंचांचा इथे मात्र बायचा इशारा. चेंडू अगदी इष्टांच्या डोक्यावरून मात्र या ठिकाणी प्लाय झालाय. उद्या सुद्धा तुम्ही किरोलीचा एक संघ पाहणार आहात. ओम 11 किरोली संघ पहिल्याच मॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. त्यांचा सामना असेल प्रिन्स 11 पिसे संघाच्या विरुद्ध. तुम्ही सुद्धा मात्र लवकरात लवकर मात्र या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. दुसरा सामना गावदेवी बापगा विरुद्ध जयदुर्गा लोणाड. मनोज घाटाल पुन्हा एकदा उर्ध विकेटने मार्गस्थ होतोय. इथे मात्र मेश टायमिंग फटका जेलोनेची समोर नाकारता येणार नाही. मनोज घाटाल चेंडू खाली सॉफ्ट डिसमिसल अँड सेफ हँड लागतोय जय मल्हार किरोली संघाला. हा दुसरा मोठा धक्का मनेशच्या रूपाने. एकविरा मातेचे दर्शन मात्र दिलं जाणार, घडवलं जाणार आहे. आमचे विद्यमान सदस्य राकेश दिगाळकर यांच्या माध्यमातून ही ट्रिप असणार आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला मात्र जिंकावं लागेल. नवीन फलंदाज येतोय प्रशांत. गणेश आणि प्रशांत अशी ही जोडी पाहायला मिळते. धावफलका धावा पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 5. इथे मात्र अजून एक चांगल्या चेंडूची फेकी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय गणेश, परंतु फलंदाज मात्र धावतीच्या स्वरूपात बाद झाला आहे.
अग बाय बाय कोणी जर किरवली विलेज पाहिला नसेल मित्रांनो तर तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकता. ज्या अगोदर मात्र या ठिकाणी काहीच नव्हतं, परंतु आता मात्र मोठमोठे टावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर घरं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर हे विहंगम दृश्य, हिरवी हिरवी झाडं तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा. आणि तिथूनच मित्रांनो तुमच्यापर्यंत आम्ही हा खेळ, ही स्पर्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय राहुल. इथे मात्र मॅच टायमिंग फटका, इथे मात्र हवेत चेंडू आणि मात्र झेल टिपलाय गोलंदाजाने. आणि कुठेतरी विजयाची जी आशा पल्लवित होत्या प्रशांतच्या खांद्यावर, त्या आशा सुद्धा मात्र निराशा होताना. तुम्ही जर इथूनही मात्र जिंकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही इथून सुद्धा धाबा जोडू शकता, परंतु इथे कुठल्याही फलंदाजाने मात्र स्थिर धरून मात्र बॅटिंग केली नाही. जो आला तो मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि मात्र खेळाडू कक्षामध्ये मात्र या ठिकाणी परतले. शुभम आणि ज्ञानेश्वर आता मात्र ही जोडी पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी पहा किती सुंदर लेट कटर मात्र या ठिकाणी चेंडू हाताळतोय. राहुल, मनोज हे परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. त्यानंतर संजयला सुद्धा तुम्ही पाहू शकाल, तो सुद्धा मात्र एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. आणि यवई संघाचं आज कौतुक करावं तेवढं कमी. काय जबरदस्त खेळ मात्र या संघाने प्रस्थापित केला. तुम्ही या दृश्य पाहता टीव्ही स्क्रीनवर, पावलांचा वापर केला, परंतु काही फरक पडणार नाही यवई संघाला. चेंडू आणि बॅटमध्ये भरपूर अंतर आहे. जेवढं अंतर अंतिम सामन्यापासून तर या सामन्यापर्यंत आहे तेवढं अंतर बॅट आणि चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हे पहा दृश्य, सुरेख, सुंदर, अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला पाहतो, चेंडू मात्र लावून कार्पेट चेंडू मात्र निघून जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव, एका धावेने मात्र काहीच होणार नाहीये. तुम्हाला आता मात्र इथून मोठे फटके मात्र वारंवार खेळावे लागतील, कारण चेंडूची संख्या आता मात्र आपल्याला कमी पाहायला मिळते, ती म्हणजे 8 आणि धाबांची आवश्यकता आहे 28. ज्ञानेश्वरसाठी पारितोषिक आहे. सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर हनुमान बजागे याचकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. परंतु या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर जास्त टर्न मिळालं, स्विंग जास्त झालं आणि त्याच वेळेला पाहतो की वाईटचा इशारा. चला खेळ सुरू करा. तुम्ही कितीही अपील केली तर मित्रांनो जे ऑनफिल्ड पंच आहेत तोच निर्णय शेवटपर्यंत ग्राह्य पकडला जाईल. आणि हे ज्यावेळी उद्घाटनीय सामना होता त्यावेळीचे दृश्य तुम्ही इथे मात्र पाहता. स्वेअर चेंडू व्हाईटच्या रूपाने आपण पाहिलं. अतिरिक्त धाव इथे मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. 8 चेंडू 27 धावांची अजूनही गरज आहे. फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी फुलटॉस चेंडूवर मात्र सुद्धा मोठा प्रहार ज्ञानेश्वर खेळू शकला नाहीये. हा संधी मिळाली होती या जय मल्हार किरोली संघाला, परंतु त्या संधीचं मात्र कुठेतरी सोनं मात्र करता आलं नाही. कारण या सत्रामध्ये प्रथमतः संघ क्वालिफाय झाला होता आपल्या घरच्या खेळपट्टीवर, आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये. इथे मात्र फटक्याला मात्र या ठिकाणी ताकदीचा वापर कमी झाला, टायमिंग कमी जुळलं आणि त्यानंतर कॅचिंग बद्दल आपण जर बोलायचं झालं तर यवई संघाला 100 पैकी 100 मार्क्स द्यावे लागतील. एक कॅचिंग मात्र ड्रॉप झाले नाही. काय चांगल्या दर्जाचा उच्च लेवल दर्जाचा फिल्डिंगचा जो आपण दर्जा पाहतोय तो मात्र पाहायला मिळाला. तुम्ही हे रिप्लेमध्ये पाहू शकता. चेंडू भरपूर वेल हवेत गेला आणि एक संधी निर्माण झाली होती ती मनोजकडे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 9 धावा म्हणजे येणाऱ्या
6 चेंडूंमध्ये आता मात्र धाब्यांची आवश्यकता असेल ती म्हणजे 25. 6 चेंडू 25 धाब्यांची गरज. आपण जरा सामना पाहिला तर 70% झुकला आहे तो म्हणजे यवई संघाच्या बाजूने आणि 30% फक्त आता मात्र शिल्लक आहे तो म्हणजे किरवली संघाच्या बाजूने. कारण महत्वाचे 5 गडी मात्र या संघाने गमावले. नवीन गोलंदाज संजय येतोय आणि संजयने मात्र पहिल्याच चेंडू इथे मात्र डॉट काढला आहे. सेमीफायनलची मॅच असं वाटत होतं की रफ अँड टफ पाहायला मिळेल, परंतु कुठेतरी एकतर्फा पाहायला मिळते. याचं कारण यवई संघाची फलंदाजी, यवई संघाची गोलंदाजी आणि त्यांना लाभणारी ती जबरदस्त साथ ती म्हणजे आउटफील्डमध्ये शत्रक्षणाची. आणि त्याचमुळे पाहतो की या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळते. 4 चेंडू शिल्लक आहेत, 25 धाब्यांची अजूनही गरज. आता मात्र अजून एक चेंडू हवेत पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज संजय चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी पहा 2 हातांच्या मधून चेंडू सेफ लँड झाला, परंतु काही जास्त नुकसान होणार नाही. सिंगल धाव इथे मात्र या ठिकाणी कंप्लीट केली. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 24 धाब्यांची गरज. पावलांचा वापर केला त्या ठिकाणी, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये भरपूर अंतर पाहायला मिळाला. आणि आता मात्र म्हणू शकतो की औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यातील. लगभग विजयाचा सुगंध गावदेवी यवई संघाच्या खेळाडूंच्या नाकांपर्यंत मात्र दरवलतोय. फटका तर खूपच छान, लॉंग ऑफला बीट करण्याचा प्रयत्न, परंतु अजून एक सुंदर झेल. आणि त्यानंतर मधली एसटी वाकवली आणि मात्र एसटी वाकवल्यानंतर हा संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन 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 गावदेवी यवई संघ आणि हार्ड लक जय मल्हार किरवली. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देऊया ज्याने जबरदस्त सलामीला आला होता. 18 धाबांची तुफानी केली साकारली आणि तोच ठरतोय या सामन्यातील हिरो. राहुल इज द मॅन ऑफ द मॅच. आणि गोलंदाजी करत असताना 2 गडी सुद्धा त्यांनी मात्र बाद केले. अष्टपैलू कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळाली.